नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे। मित्रांनो, महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। खाली बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करा। त्याच्याच बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला पण क्लिक करा, जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर येऊ शकतात। मित्रांनो, मी आज बीडच्या पालकमंत्री पदासंदर्भातली मोठी अपडेट घेऊन आपल्या समोर आलेलो आहे। या अपडेटमध्ये, या विषयामध्ये असा मुद्दा आहे, मुंडे हरले, धस सोळंके क्षीरसागर जिंकल्याचं दिसतंय। एकंदरीतच नेमकं काय घडतंय, पालकमंत्री सुद्धा बीडचा ठरलेला आहे, नेमका कोण आहे ते पण मी सांगणार आहे। त्याबरोबरच मुंडे कसे हरले, धस आणि सोळंके क्षीरसागर सोनवणे एकंदरीतच हे कसे जिंकले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा सांगतो, महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, बेल आयकॉनला क्लिक करा, विषय चांगला वाटला तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। मित्रांनो, संतोष देशमुख खून प्रकरण 9 डिसेंबरला घडलं। ज्यांनी हे कृत्य केलं त्यांचं समर्थन वंजारी समाजच नाही तर महाराष्ट्रातील कोणताही समाज करणार नाही। त्यांना पाठीशी घालण्याचं काम कोणीही करणार नाही। सरकार दक्ष आहे। सरकारनं SIT CID याबरोबरच उज्ज्वल निकम यांची सुद्धा नियुक्ती करण्याची तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये गांभीर्य सरकारने घेतलेला आहे। त्याबरोबर धनंजय मुंडे यांनी सुद्धा सांगितलंय की जे आरोपी असतील त्यांना फासावर लटकवा। पंकजा मुंडे यांची सुद्धा अशीच मागणी आहे। एवढं सर्व पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उघडपणे मागणी करत होते, उघडपणे आपली भूमिका मांडत होते, तरी सुद्धा दुसऱ्या बाजूने सुरेश धस असतील, प्रकाश सोळंके असतील, संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अंबादास दानवे असतील, नाना पटोले असतील किंवा बीड जिल्ह्यातले आणखी काही बजरंग सोनवणे असतील, या सर्वांनी मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर संशय घेणारे वक्तव्य केले, यांच्यावर आरोप केले। छोटा आका, मोठा आका अशा बऱ्याचशा गोष्टी यामध्ये घडल्या, त्या आपण सर्वांनी पाहिल्या। एकंदरीतच आरोपांची फैरी एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या की दररोज वेगळे स्टेटमेंट, दररोज वेगळे आरोप या दरम्यान होताना दिसून आले। सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडे यांना अक्षरशः कोणत्याच मुद्द्यावर सोडलेलं नाही अशा पद्धतीने त्यांनी टार्गेट केलं। अंजली दमनिया यांनी सुद्धा त्यांना टार्गेट केलं। एक प्रकारे हा सर्व खटाटोप जे होता, हा खटाटोप अगोदर धनंजय मुंडे यांना मंत्री मिळू नये आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी होता की काय, असं आता सर्वसामान्य नागरिकांना वाटू लागलेलं आहे। कारण आरोपांचा बऱ्याच आपण पाहिलं, बीडमध्ये जो काही मूक मोर्चा निघाला, या मूक मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या राजकारणावर आणि मुंडे बहीण भावावर बोलणं बऱ्याच लोकांनी पसंत केलं, हे आपण सर्वांनी पाहिलं। मुद्दा असा होता की त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संतोष देशमुख खून प्रकरणावर बोलायला पाहिजे होतं। त्याची धार जास्तीत जास्त तीव्र कशी होईल, जास्तीत जास्त हा लढा कसा तीव्र होईल हे पाहणं आवश्यक होतं। मात्र त्यावेळी वाळूच्या टिप्पर, राखेचा प्रश्न, त्याबरोबर पीक विमा किंवा अनेक वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले गेले। त्यामुळे कुठेतरी या विषयाला राजकारणाचा संशय किंवा राजकारणाचा कुठेतरी धार आहे, राजकारणाची कुठेतरी या विषयाला स्पर्श आहे असं दिसू लागलं। एकंदरीतच हा सर्व विषय एकीकडे मुंडे बहीण भाऊ पालकमंत्री होऊ नये यासाठी रेटला गेला होता असं आता वाटू लागलंय, तर दुसरीकडे मुंडे बहीण भाऊ यांनी सुद्धा आपणच पालकमंत्री व्हावं यासाठी त्यांनी सुद्धा जोरदार प्रयत्न केले। एकंदरीतच पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, आणखी काही पडद्याआड असणारे महायुतीतले नेते सुद्धा त्यांना सहभागी होते असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलंय। मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये जोरदार फिल्डिंग लावली होती। त्यामुळे एकंदरीतच पालकमंत्री पदाच्या बाबतीमधली ही दोघांमधली, दोन गटामधली लढाई होती आणि या लढाईमध्ये मित्रांनो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हरल्याचं दिसून येत आहे। नेमके हरले कसे हे मी तुम्हाला सांगणार आहे। बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यावं आणि कोणाला द्यावं हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला आहे, यांच्या अधिकारातला आहे। मात्र या दरम्यान सुरेश धस असतील, प्रकाश सोळंके असतील, बजरंग सोनवणे असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा आणखी काही नेते असतील, या सर्वांनी
या तीन नेत्यांना म्हणजे फडणवीस, शिंदे आणि पवार या तिघांपैकी कुणीतरी प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं मागणी केली की अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, फडणवीसांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं, एकनाथ शिंदेनी पालकमंत्रीपद स्वीकारावं. मागण्या खूप होत होत्या. मग या दरम्यान फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची रात्री बैठक झाल्याची माहिती आहे आणि बीडच्या पालकमंत्री संदर्भातली बैठक आहे. आणि या बैठकीमध्ये जो बीडमध्ये मुंडे बहीण भावाला एका गटाचा विरोध आहे, या गटाचा विरोध पाहता मुंडे बहीण भावाला बीडचं पालकमंत्री पद करायचं नाही किंवा त्यांना द्यायचं नाही असा निर्णय या तिघांच्या बैठकीमध्ये झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. अजून तसं त्यांच्याकडून अधिकृत जाहीर झालेलं नाही, पण तशी विश्वसनीय माहिती आहे, खात्रीलायक माहिती आहे. आणि या दरम्यान त्यामुळं मुंडे बहीण भावाचा म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा बीडच्या पालकमंत्री पदाबाबतचा पत्ता आता जवळजवळ कट झालेला आहे. त्यामुळे आता साहजिकच दुसरा प्रश्न येतो, मग मुंडे बहीण भाऊ नाही तर बीडचं पालकमंत्री पद कोणाला दिलं जाणार आहे? मित्रांनो, या बैठकीत त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली, कारण गडचिरोलीचं पालकमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं बीडचं पालकमंत्री पद ते घेण्यामध्ये सहमती दर्शवतील असं दिसत नाही किंवा त्यांनी तसं नकार सुद्धा दिलेला असू शकतो. एकनाथ शिंदे हे बीडच्या संपर्कात सहसा नसतात, त्यामुळे ते बीडचं पालकमंत्री पद स्वीकारतील असं दिसत नाही. तर दुसरं नाव येतं अजित पवार. अजित पवार म्हणजे पवार कुटुंबाचं आणि बीडचं हे पूर्वीचं नातं आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि शरद पवार यांच्यावर तेवढ्याच तोडीचा प्रेम करणारा हा बीड जिल्हा आहे. त्यामुळे अजित पवारांचे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी किंवा यांनाच बीडचं पालकमंत्री पद द्यायचं असा निर्णय आता या तिघांच्या बैठकीमध्ये झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळं 1 किंवा 2 दिवसामध्ये पालकमंत्री पदाची ज्यावेळेस घोषणा होईल त्यावेळी बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांचं नाव जर जाहीर झालं तर त्यावेळेस नवल वाटायला नको. या ठिकाणी मित्रांनो, मुंडे बहीण भाऊ खऱ्या अर्थानं हरलेले आहेत. सुरेश धस, प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, त्यानंतर काही पडद्याआड असणारे महायुतीचे नेते सुद्धा यावेळी जिंकलेले आहेत आणि मुंडे बहीण भाऊ हरलेले आहेत. आता ही लढाई आता इथं संपेल असं दिसत नाही, कारण आता वर्चस्वाची लढाई खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. या वर्चस्वाच्या लढाईमध्ये पहिल्या टप्प्यात जरी सुरेश धस, प्रकाश सोळंके किंवा जे दुसरा गट आहे तो दुसरा गट जिंकल्याचं दिसतंय, मात्र येणाऱ्या काळामध्ये मुंडे बहीण भाऊ सुद्धा या वर्चस्वाच्या लढाईमध्ये मागे राहणार नाहीत असं एकंदरीत बोललं जात आहे. त्यामुळे ही लढाई यापुढे आणखी तीव्र होऊ शकते असं म्हटलं जात आहे. सध्याच्या तरी लढाईमध्ये जे दिसतंय त्यामध्ये मुंडे बहीण भावाचा पराभव झालेला आहे, एवढं सत्य आहे. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. हा विषय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन निश्चित व्यक्त व्हा. पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारलं पाहिजे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांना पालकमंत्री पदावरून टाळलं गेलं तर ते तुम्हाला योग्य वाटतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दल सुद्धा तुम्ही व्यक्त व्हा. सुरेश धस, प्रकाश सोळंके किंवा इतर जे काही विरोधी गट आहे, मुंडे विरोधी गट आहे, मुंडे विरोधी गटांनी जी भूमिका घेतली ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. तोपर्यंत नमस्कार.